नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाउजचं इथे टीचिंग बघणार आहोत। तर बोटनेक ब्लाउजचं इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे, तर त्याचं आपल्याला टीचिंग करायचं आहे आणि बॅक साईडला खूप सुंदर असा आपला हा बोटनेकचा गळा आहे, तो कॅनव्हासवरती कट करून तो कसा आपल्याला टीचिंग करायचं आहे बोटनेकमध्ये, तर ते तुम्हाला मी इथे अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आणि डिटेलमध्ये शिकवणार आहे। त्याच पद्धतीने बोटनेक ब्लाउज प्रिन्स कट फ्रंट साइडला आपला नॉर्मल म्हणजे जसं की 6-6.5चा नेक आहे, बॅक साइडला फक्त बोटनेक आहे, तर तो आपल्याला फिटिंग त्याची कशी करायची किंवा त्याचं टीचिंग कसं करायचं ते बऱ्याच मैत्रिणींना माहिती नाही, तर ते आपल्याला टिप्स सहित आपल्याला बघायचं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा स्किप न करता बघावा लागेल। तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुमचं काहीतरी म्हणजे अपूर्ण बघायचं राहील आणि तुम्ही जर टीचिंग करायला घेतलं तर तुमचं तिथे मिस्टेक होणार। त्याच्यामुळे तुम्हाला एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सांगितल्या जातात, तर त्या जर तुम्ही फॉलो करून तुम्ही जर टीचिंग केलं तर तुमचं कटिंग तुमचं हे टीचिंग कधीच चुकणार नाही। कारण जसं की आपलं 50% हे कटिंग म्हणजे आपलं क्लिअर राहतं, परंतु टीचिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा आणि इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बोटनेक ब्लाउजचं टीचिंग बघणार आहोत। तर ह्या पद्धतीने मी बोटनेक प्रिन्स कट मध्ये आपल्याला इथे परफेक्ट टीचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी पूर्ण ब्लाउज कट करून घेतलेले आहे। तर आपले सर्व पार्ट इथे आपण कटिंग करून, हे बाईचं कटिंग आहे, हा प्रिन्स कटचा पार्ट आहे, हा प्रिन्सरचा साईड पार्ट आहे, त्याच्यानंतर हे बॅक साईड आहे आणि हा आपला एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे, तो आपण एक्स्ट्रा कपडा हा साईडला ठेवून घेऊया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट बाजूची आपण टीचिंग करणार आहोत, तर फ्रंट बाजूचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला। तर दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीने हे ओपन करून घेतले आहेत आणि आता इथे आपल्याला टीचिंग करायचं आहे। तर एका दाबावरती आपल्याला पूर्ण अस्तर हा शिवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व पार्ट इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि प्रिन्स कटचा साइड पार्ट सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। ओके, तर ह्या पद्धतीने सर्व पार्ट मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेते, तुम्हाला पण ह्या पद्धतीने जोडायचं आहे। आता इथे सर्व फ्रंट साइडचा पार्ट मी इथे जोडून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता तो पण मी इथे कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जे बाहीचं कटिंग आहे ते सुद्धा मी इथे टीचिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचा पण जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी इथे फॅब्रिक त्याचं कट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने बाहीचं आता जे फॅब्रिक आहे म्हणजे कपडा आहे तो आपण साईडला ठेवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आता प्रिन्सेस कट आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा इथे जॉईंट करायचं आहे। तर जॉईंट करताना अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं हलकंसं इथे सोडून द्यायचं आहे 3 लाईनचं आणि इथे आपल्याला अर्धा इंच कपडा दाबून आणि शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना आपल्याला व्यवस्थित जिथे राउंड शेप आहे आपल्याला आपल्या प्रिन्स कटचा, तर तो आपल्याला व्यवस्थित दाब आपल्याला उचलून त्याच्यानंतर कपडा फिरवूनच आपल्याला शिलाई मारायची असते। ओके, अशा पद्धतीने परत एक डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला इथे। त्याच्यानंतर इथे आता आपला हा खूप छान असा प्रिन्सेसचा पफ सुद्धा आलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता बिना कप टाकता सुद्धा आपला खूप सुंदर इथे पफचं हे पफ क्रिएट झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, हलकसं 1 लाईनचा आपला इथे कपडा एक्स्ट्रा आलेला आहे। तर आता हा प्रिन्सेसचा कट आपल्याला नक्की कोणत्या साईडला, हुकच्या साईडने करायचं का आपल्या फिटिंगच्या साईडने, तर ते मी तुम्हाला इथे सांगते। हे आपल्याला अशा पद्धतीने फिटिंगच्या साईडने करायचं असतं। ओके, फिटिंगच्या साईडने केल्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे हलकसं थोडंसं आपलं एक थोडासा कपडा हा एक्स्ट्रा आलेला आहे, तर तो आपण सरळ शिलाई मारून थोडंसं कट करून घेणार आहोत। इथे जास्त घाबरण्यासारखं काहीच नाही, थोडासा कपडा एक्स्ट्रा आला तर तो कट करून घ्यायचा असतो एकसारखं, कारण शिलाईमध्ये कमी जास्त झालं की ते होतं।
एखाद्या ब्लाऊजमध्ये येत नाही, एखाद्या ब्लाऊजमध्ये होत असतं, फॅब्रिकवरती पण डिपेंड असतं. आता इथे जो प्रिन्सेसचा आहे तो आपल्याला कसं इथे कर्व आपल्याला कट करायची काहीच गरज नाही, ऑलरेडी आपण कटिंग केलेलं असतं. तर त्या पद्धतीने आपण कटिंग परफेक्ट केलेलं आहे. जर मी तुम्हाला जसं आधीचा व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे प्रिन्स कटचा, सेप कट करताना इथे आपल्याला कशा पद्धतीने फ्रंट बाजूला कटिंग करायचे त्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत, तर त्या फॉलो करून आपण हे कटिंग केलेलं आहे. जर तुम्ही कटिंग केलं नसतं तर हा फॅब्रिक अशा पद्धतीने, हा जो पार्ट आहे प्रिन्सेसचा तो अशा पद्धतीने शिवल्यानंतर हा वरती येतो आणि मी ज्यावेळेस बॅक साईडचा मुंडा आणि फ्रंट बाजूचं फिटिंग करतो त्यावेळेस हा जास्त होतो आणि बॅक साईडचा कमी होतो. तर असे प्रॉब्लेम होतात, त्याच्यासाठी तुम्हाला इथे ट्रिक सांगितली ती फॉलो करायची आहे. तर इथे आपलं अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या प्रिन्सेसचं पण कट आहे तो आपण इथे टीचिंग करून घेणार आहोत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ओके, आता इथे आपले दुसरा पण पार्ट आपला प्रिन्सेसचा शिवून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ह्या पद्धतीने शिवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हुक आय आणि पट्टी आपल्याला हात शिलाईची इथे लावून घ्यायची. त्याच्यासाठी आपल्याला मेन ब्लाऊज पीसाचं आयसाठी आपण ब्लाऊज पीसाचाच कपडा वापरणार आहोत, कारण ब्लाऊज पीस छान आहे आणि त्याचंच फॅब्रिक आपण इथे वापरणार आहोत. आणि कपडा सुद्धा माझ्याकडे जास्त शिल्लक आहे, कारण हे कमी साईजचं ब्लाऊज आहे. ओके, तर आपल्याला इथे अशा पद्धतीने मी इथे पट्टी मी ऑलरेडी कट केलेली नाही, आपलं बोटनेक ब्लाऊज मध्ये त्याच्यामुळे आपली गळ्याची पट्टी निघू शकत नाही. तर ती आपल्याला अशा पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक असेल त्याच्यामधून कट करून घ्यायचे. तर मी काय करत असते, मी अस्तर लावत नाही, मी डायरेक्ट डबल करूनच लावते. खूप छान असतं, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. ओके, तुम्हाला किती साईज, 1 इंचाची, 1.5 इंचाची, 1.5 इंचाची पट्टी तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे मेजरमेंट काढून आणि कट करून घेऊ शकता. आता तुम्हाला हुकायची पट्टी कोणत्या साईडला लावायची त्या कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला लावून द्यायची आहे. तर मी इथे बघू शकता थोडीशी एक्स्ट्रा पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार इथे आपल्याला टिचिंग करायचं आहे. आता इथे वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने ही फोल्ड करायची. ओके, सेंटरमध्ये आपल्याला शिलाई मारायची, आपण मशीनवरतीच आय तयार करणार आहोत. आता एक्स्ट्राची पट्टी येते आपल्याला व्यवस्थित सरळ ह्याच मेजरमेंट मध्ये कट करून घ्यायची असते आणि वरच्या बाजूची पण गळ्याच्या स्टेप मध्येच आपल्याला कट करायची आहे. सो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. दुसऱ्या साईडची आपल्याला आता हुक पट्टी लावायची. तर हुक पट्टी लावण्यासाठी इथे मी अस्तरचं फॅब्रिक वापरणार आहे. आता इथे मी डबल करूनच हुकची पट्टी पण घेत असते. तर इथे मी 1 इंचाची पट्टी कट करणार आहे. हवं असेल तर तुम्ही टेपच्या साहाय्याने मार्किंग करून आणि मग कट करा. आता इथे मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी डायरेक्ट 1 इंचाने बरोबर कट करून घेतलेली आहे. एकदा प्रॅक्टिस झाली तर ती तुम्हाला आपोआप सवय पडून जाईल की अर्धा इंच 1 इंच मोजण्याची गरज पडणार नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप करावी लागते. हाताखालून आपले भरपूर ब्लाऊज हे टिचिंगचे गेले पाहिजे. आता ही वरच्या बाजूने आपल्याला ठेवून टिचिंग करायची आणि एका दाबावरती आपल्याला इथे पण शिलाई मारायची. सो आपण एका दाबावरती मी इथे सांगितलं, ओके, मी शिलाई मार्जिन तितकी घेतली आहे म्हणून मी तुम्हाला एका दाबावरती सांगितले, म्हणजे 2 लाईनचं. जर तुम्ही अर्धा इंचाचे मार्जिन हुकाईमध्ये घेतलं असेल तर तुम्हाला अर्धा इंचाचाच कपडा दाबायचा, मग तुम्ही अर्ध्या इंचावरती येऊन शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाबटीप द्यायची. ओके, दाबटीप द्यायला विसरायचं नाही, जेणेकरून दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर अशी येते आपल्या ब्लाऊजला. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायचंय. ओके, आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झालेली आहे आपली आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो बरोबर खालच्या बाजूने कमरेच्या साईडने आणि वरच्या गळ्याच्या साईडने कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेसचा खूप सुंदर असा हा पप आलेला आहे. आणि आता आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची. तर हातशिलाईची पट्टी आपल्याला 1 इंचाची कट करून लावायची. तर इथे मी हातशिलाईची पट्टी पण कट करून घेते. हातशिलाईची पट्टी लावण्यासाठी मी अस्तरचंच फॅब्रिक इथे वापरलेलं आहे, तुम्ही सुद्धा अस्तरचं वापरू शकता. तर अशा पद्धतीने आता आपल्याला इथे कमरेच्या साईडने हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे एका दाबावरती शिलाई द्यायची आहे. तुम्ही फ्रंट बाजूला प्रिन्स कटमध्ये अर्धा इंच घेत असाल तर तुम्हाला इथे 2च लाईनचा म्हणजे एका दाबाचाच कपडा दाबायचा आहे. जर तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंच फ्रंट बाजूला परत एक्स्ट्रा वाढवून घेत असतील
तर तुम्हाला इथे अर्धा इंच दाबायचं आहे. जितकी पट्टी आपल्याला लागत असेल तितकी घ्यायची आणि बाकीची कट करून दुसऱ्या साईडला लावायची आपल्याला. सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली कमरेच्या साईडने सुद्धा सरळ शिलाई आलेली आहे. जर सरळ येत नसेल तर इथे खालीवर होतं, कधी कधी इकडे खूप वरती येतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्ही अर्धा इंचच वरच्या बाजूला मार्किंग करून आणि प्रिन्स कट मध्ये घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं व्यवस्थित फिनिशिंग पण येते ब्लाऊज मध्ये. आता इथे आपण जी हातशिलाईची पट्टी लावली त्याच्यावरती अगदी कडेने जी पट्टी आहे त्याच्यावरती मी इथे दाबटीप दिलेली. दाबटीप का द्यायची? बरेच वेळा आपण काय करतो, दाबटीप न देता डायरेक्ट आपण आतमध्ये फोल्ड करून आणि शिलाई मारून घेतो. तर शिलाई मारल्यानंतर काय होतं, ती शिलाई आपली वरच्या बाजूने येते. अस्तरची शिलाई ही वरच्या बाजूला म्हणजे शिलाई नसते तर कपडा दिसतो त्याच्यासाठी, आणि फिनिशिंग पण येत नाही ब्लाऊजला. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही दाबटीप जरूर, म्हणजे तुम्ही कोणतं पण ब्लाऊज शिवा ती जरूर द्यायची असते. आता आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता फ्रंट बाजूला तुम्ही हात शिलाई करत असतील तर तुम्ही सेंटरमध्ये म्हणजे मध्यभागी एक शिलाई द्यायची आणि ती पण कच्ची शिलाई द्यायची. फ्रंट बाजूला मी प्रिन्सेस मध्ये हात शिलाई करत नाही, डायरेक्ट कडेने अगदी बारीक आपली रेग्युलर शिलाई मारतो ती शिलाई मारून घेणार आहे मी. अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा धागा होता तो कट करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा पप आलेला आहे आणि ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर असं फिनिशिंग सहित आपलं फ्रंट बाजूचं तयार झालेलं आहे. दुसऱ्या साईडचं सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आपल्याला. ओके, आता इथे दुसऱ्या बाजूला पण माझी हात शिलाईची पट्टी लावून झालेली कमरेच्या साईडने. तर खूप सरळ अशी आपली शिलाई आलेली, दोन्ही कमरेची साईड अजिबात खालीवर झालेली नाहीये. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, शिवून झाल्यानंतर सगळं आपल्याला इथे मेन म्हणजे हुकायची पट्टी आपल्याला चेक करून बघायची. हुकायची पट्टी आपली ही दोन्ही बाजूची बरोबर यायला पाहिजे. तर इथे हलकसं एक लाईनचा हा कमी जास्त झालेलं आहे, तर ते आपल्याला बरोबर करून घ्यायचंय. नाहीतर मग हुकायची पट्टी ही खालीवर होते आपली. दोन्ही पण एकसारखे आपल्याला यायला पाहिजे. तर एक लाईनचा असा आपला कपडा हा हुकच्या साईडने हा जास्त येतोय, तर तो आपल्याला अशा पद्धतीने बरोबर सारखा करून घ्यायचा आहे. मी इथे आता कट करून घेतलेलं आहे. कट करून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे लावून बघायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता मी लावून बघितलं, अगदी परफेक्ट आपला इथे फ्रंट बाजूचा गळा पण झालेला आहे आणि हुकायची पट्टी पण आलेली आहे. सो अशा पद्धतीने आपलं इथे ब्लाऊजचा हा फ्रंट साईडचा पार्ट इथे तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला बॅक साईडचं नेक तयार करायचं आहे. तर तो नेक आपल्याला असा राऊंड शेप मध्ये बोट नेक मध्ये आहे. तर आपण इथे कॅनव्हास वापरणार आहोत. तर कॅनव्हास आपल्याला इथे घ्यायचं. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, इथे मेजरमेंट बघून घ्यायचं आपल्याला. आता बॅक साईडचं आपल्याला इथे तुम्ही बघू शकता, ही आपल्याला बॅक साईडची 3चीच पट्टी ठेवायची. ओके, म्हणजे ती 3.5 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला मेजरमेंट काढायला सोपं पडेल. ओके, आणि हा गळा सुद्धा आपल्याला किती इंच घ्यायचा आहे, वरचा छोटा, तर तो आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने 3.5 इंच घेणार आहोत. आणि ही रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे, ती आपल्याला 3.5 इंच, म्हणजे 3.5 इंचाला एक लाईन कमी घ्यायची आहे. अशा पद्धतीने 3.5 इंचाला एक लाईन कमी, आणि पूर्ण हा इथून आपल्याला हा गळ्याची उंची आपली 10.5 इंचाची आहे. तर अशाच पद्धतीने आपण कॅनव्हास पेपर घेणार आहोत आणि कॅनव्हास वरती मार्किंग करून घ्यायची आपल्याला. सो तुम्ही सुद्धा डीप गळ्यामध्ये कॅनव्हास वापरू शकता. बोटनेक ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करा तुमच्या आवडीप्रमाणे. कॅनव्हास वापरल्यावरती आपली ब्लाऊजची जी फिनिशिंग असते ती खूप सुंदर अशी येते. आता इथे आपल्याला कॅनव्हास आहे तो गळ्याच्या रुंदीनुसार फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित सरळ मी इथे फोल्ड करून घेते आहे. फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मी आता इथे चॉकनेच मार्किंग करते म्हणजे तुम्हाला सुद्धा सहज दिसेल. इथे काय करायचं, एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. सर्वात पहिल्यांदा ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली, त्याच्यानंतर इथे आपण 3.5 इंचाला एक लाईन आपली बोटनेक ब्लाऊजची रुंदी होते. ओके, अशा पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा मी एक मार्किंग करून घेते. मार्किंग केल्यानंतर आपला गळा संपूर्ण हा किती इंचाचा होता, 10.5 इंच. तर 10.5 इंचावरती मी इथे पण मार्किंग करून घेते. सो अशा पद्धतीने 10.5 इंचावरती तुम्हाला सुद्धा कॅनव्हास वरती मार्किंग करून घ्यायचं. ओके, डन. आता इथे आपलं अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इकडे पण तुम्हाला रुंदी किती ठेवायची त्याच्यावर तुमच्यावर डिपेंड आहे. इथे मी 3.5 इंचच घेतलेले आहे. ओके, आता ही जी उंची आहे बोटनेकची वरच्या बाजूची गळ्याची ती 3.5 इंच घेणार आहे मी. तर 3.5 इंचावरती इथे पण मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 बॉक्स तयार करून घ्यायचे. हा एक आपला छोटा बॉक्स झाला आणि हा दुसरा बॉक्स आहे तो आपला मोठा बॉक्स झाला. ओके,
आता इथे आपल्याला काय करायचं, वरचा जो शेप देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. 1.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून हा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे. थोडंसं आपल्याला एक लाईनचा बाहेरच्या साईडनं हा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने शेप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे राऊंड शेप आपल्याला द्यायचे. राऊंड शेप देण्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच खालच्या बाजूला एक मार्किंग करून घ्यायचंय. इथे अर्धा इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा आणि इथे पण आपल्याला म्हणजे 2 लाईनचा खालच्या बाजूला अशा पद्धतीने हा राऊंड शेप द्यायचा आहे. इथे अर्धा इंचावरती आपल्याला सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्या. शक्यतो या पद्धतीने अर्धा इंचावरती मी ड्रॉ करून घेतल्यानंतर हा शेप आपल्याला अशा पद्धतीने राऊंड मध्ये द्यायचा आहे. आता बाहेरच्या साईडला तुम्हाला किती रुंद घ्यायचं आहे, इथे 3 इंच आहे तर थोडंसं 3 इंचाला आपल्याला 2 लाईन बाहेरच्या साईडने जायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपला हा गोलाकार आकार गळ्याचा येणार आहे. आणि गळ्याचा आकार आपल्याला घेताना हा गोलवा आकार खालच्या बाजूने 2 लाईन जाऊ द्यायचं. आणि वरच्या बाजूला मी अर्धा इंच इथे घ्यायला सांगितलं, ते पण तेच त्याच्यासाठीच मी घ्यायला सांगितलं. हे पण अशा पद्धतीने येणार आहे, तरच आपला हा राऊंड शेप दिसणार आहे. ओके, अशा पद्धतीने हे गोलवा आकार व्यवस्थित आपला यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी इथे डार्क मार्किंग करून घेते. जास्त घाई पण करायची नाही. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता मी तुम्हाला इथे डार्क व्हिडिओमध्ये दिसतच असेल. त्याच्यानंतर आता मी पेन घेतलेला आहे, तर पेनाच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूने आपल्याला इथे अशा पद्धतीने पाऊण इंच किंवा तुम्ही 1 इंचावरती एक मार्किंग करून या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा कॅनव्हास आपल्याला कट करावा लागतो, तर तो ह्या पद्धतीने मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अंदाजपंचे आपल्याला कट करायचं नाहीये, कारण फिनिशिंग येत नाही आपल्या ब्लाऊजला. त्याच्यासाठी आपल्याला योग्य मेजरमेंट घेऊनच आपल्याला कटिंग करायची असते, म्हणजे ब्लाऊजला सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग येते आणि ब्लाऊज सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो. इथे आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे, त्याच्यानंतर हा आकार आपल्याला अशा पद्धतीने गोलव्या आकाराने बाहेरच्या साईडने घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता एक पेनाने मार्किंग केलेलं आहे. आता हा सुद्धा पेनाने आपला तुम्हाला जास्त इथे ओरकडलेलं दिसत असेल, त्याच्यामुळे इथे व्यवस्थित मी पेनाच्या साहाय्याने मार्किंग करून दाखवते. तिथून आपल्याला कट करायचं आहे. त्याच्यानंतर हे मार्किंग आपल्याला इथून कट करायचं आहे. हे बघा, इथे थोडंसं आपलं 2 लाईनचं अंतर आहे, तर तो 2 लाईनचं अंतर आपल्याला सोडून मग कट करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा बाहेरचं आपण कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर इथून आपल्याला सरळ कट करायचं आहे. कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून आपला हा डिस्टन्स किती ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर इथे 3.5 इंच आपला हा डिस्टन्स आलेला आहे. आता आपल्याला जो मेन शेप आतमधचा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी गोलवा आकार आपला आलेला आहे. तर ह्या बाजूला थोडासा रुंद घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. कॅनव्हास वरतून सहज समजेल तुम्हाला. आता इथे आपल्याला काय करायचंय, मेन फॅब्रिक साईडला ठेवून घ्यायचंय आणि अस्तर घ्यायचंय. ओके, अस्तरचं इथे आपलं सेंटर आहे, हा सेंटर मार्किंग करून घेते मी. आता इथे आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने कॅनव्हास मी याच्यावरती अस्तर वरती प्रेस करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने प्रेस करून आणते मी इस्त्रीच्या साहाय्याने. आता इथे मी प्रेस करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा प्रेस करून घ्यायचं कॅनव्हास कट केल्यानंतर. आणि जो मेन फॅब्रिक आहे तो आपला सीधा ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे. कॅनव्हासचा चिपकवलेला तो आतमध्ये आपल्याला म्हणजे दाबला गेला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा सेट करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता तुम्ही इथे तुम्ही विचार करत असतील, इथे तुम्ही जो कट केला, तर इथे कट केल्यानंतर तुम्ही हा अंतर सेंटर पासून आपण किती अंतर घेतलं होतं,
3.5 इंचाला एक लाईन, परंतु एक लाईन आपण बाहेरच्या साईडने हा शेप दिला होता. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं 3.5 इंचावरती इथे मार्किंग करून झालेले आहे. आणि इथे सुद्धा आपला हा 3.5 इंच, त्याच्यानंतर आपण इथे थोडासा अर्धा इंचाचा डिफरन्स दिला होता आणि इथून सुद्धा आपण 2 लाईनचा अशा पद्धतीने खाली येऊन हा गोलवा आकार दिला होता. सो अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून आता आपल्याला काय करायचं, इथे व्यवस्थित सेफ्टी पिन लावून घ्या. तुम्ही नवीन शिकत असाल तर ह्या पद्धतीने मी सुद्धा इथे सेफ्टी पिन लावून घेते, म्हणजे जेणेकरून कपडा इकडे तिकडे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे मी व्यवस्थित पिनअप लावून घेतलेले आहेत. आपल्याला शिलाई मारून घ्यायची, अगदी कडेने आपल्याला कॅनव्हासवरती शिलाई मारायची आहे. आता अगदी आपण कडेने शिलाई मारून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जे आपण इथे सेफ्टी पिन लावली होती ती काढून घ्यायची. आपल्याला मधचा कपडा कट करायचा आहे. कट करताना आपल्याला व्यवस्थित एक दाबाचा कपडा सोडून आपल्याला इथे कट करून घ्यायचा कपडा. आता इथे सेंटरमध्ये मी जागा सोडलेली तिथे कट केलेले आहे. सो अशा पद्धतीने आणि मधचा राऊंड सुद्धा आपल्याला एक दाबाचा कपडा एक्स्ट्रा ठेवून आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने मी कट करते. आता इथे आपल्याला मी आतमध्ये फोल्ड करून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे आपली शिलाई देऊन झालेली. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आता आपल्याला उलट्या साईडने अशा पद्धतीने एक कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे कडेने शिलाई देऊन झालेली. आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर मी इथेच पूर्ण ब्लाउजचं बॅक साईडचं कट करून घेते. आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने आपलं कट करून झालेलं आहे संपूर्ण बॅक साईडचा ब्लाउजचा एक्स्ट्रा कपडा. आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय. जे टक्सचं मार्किंग येते आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून टक्सचं इथे मार्किंग करून आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. तर बोटनेक ब्लाउज मध्ये मी 5 इंचाचा टक्स सांगितलेला आहे. त्या पद्धतीने 5 इंचावरती मार्किंग करून आपण इथे टक्स शिवून घेणार आहोत. तर अर्धा इंचाचा आपला टक्स असतो, तो अर्धा इंचाचा टक्स आपल्याला इथे शिवायचा आहे. दोन्ही बाजूचे टक्सचं मार्किंग करून आपले टक शिवून झालेलं आहे. आता इथे काय आपल्याला तुम्ही इथे बघू शकता, मी कडेला पेपर कटिंग मध्ये इथे तिरकस कट केलेला नाहीये. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. आता तुम्हाला मी जी ट्रिक सांगते इथे का कट करायचंय, तर हा कमरेचा पार्ट बघा तुम्ही, हा सरळ आलेला आहे आणि हा थोडासा खाली झुकून गेलेला आहे. का झुकून गेलेला आहे, तर आपण हा बोटनेकचा जरी ब्लाऊज आहे तरी सुद्धा हा गळा राऊंड आपला थोडासा मोठा केलेला आहे, म्हणजे थोडासा डीप केलेला आहे. ओके. आणि इथे नॉट येणार आहे, तर सहजच नॉट येणार आहे, म्हणजे ती डायरेक्ट पॅक नसणार आहे, थोडंसं त्याच्यामध्ये अंतर असणार आहे. त्याच्यामुळे हा बरोबर अशा पद्धतीने खाली येणार. त्याच्यासाठी आपल्याला इथे सुद्धा बोटनेक ब्लाऊज मध्ये आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून कट करून घ्यायचे. जर आपला गळा अगदी छोटा राहिला असता बोटनेक ब्लाऊज मध्ये तर आपल्याला
हे कट करायची गरज नसते, त्याच्यासाठी आपल्याला इथे आता मी गळा थोडासा ब्रॉड केलेला आहे, मग इथे अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी सरळ आलेले आहे. या पद्धतीने तुम्हाला इथे मशीनवरती पण लावून दाखवते तर अगदी सरळ आलेलं आहे. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची. मी हात शिलाईची पट्टी जसं फ्रंट साईडला लावली होती त्याच पद्धतीने बॅक साईडला पण लावून घ्यायची आपल्याला. इथं सेंटरमध्ये कच्ची शिलाई देऊन घेतली, बॅक साईडला हात शिलाई करणार आहोत म्हणून सेंटरला शिलाई दिलेली आहे. फ्रंट बाजूला आपण हात शिलाई करणार नाही, त्याच्यामुळे मी ती अगदी कडेने व्यवस्थित पॅक शिलाई मारून घेतलेली आहे. सो अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड इथे तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला नॉट लावायची. नॉटला आपल्याला खूप सारे लटकन तयार करून घ्यायचे. सिंपल त्रिकोणमध्ये आपण लटकन तयार करणार आहोत. आता आपल्याला काय करायचंय, फ्रंट बाजूचा पार्ट घ्यायचा. आता फ्रंट बाजूचा पार्ट घ्यायचा म्हटल्यावर इथे आपण हात शिलाईची पट्टी किंवा पायपिंग तुम्हाला जी टाकायची असेल ती तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्याला करून घ्यायची. तर इथे मी हात शिलाईची पट्टी किंवा पायपिंग, आता आपल्याकडे ऑलरेडी इथे फॅब्रिक पण उरलेला आहे, परंतु थोडासा असं रफ आहे तो, त्याच्यामुळे तिथे आपण हात शिलाईचीच पट्टी टाकणार आहोत. आता इथे मी तिरकस पट्टी इथे कट करून घेतलेली आहे 1 इंचाची, ती मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. इथे सरळ कट करून घेतलंय आणि अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचंय. एका दाबावरती इथे आपण शिलाई देणार आहोत. एका दाबावरती शिलाई दिल्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन द्यायची. दाबटीप दिल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आपल्याला. आता इथे आतमध्ये आपल्याला फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची. नंतर आपण ती हात शिलाई करून घेणार आहोत आणि ती शिलाई आपल्याला काढून टाकायची. त्याच्यासाठी आपल्याला इथे कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्या हात शिलाईची पट्टी लावून झालेली. इथे दुसऱ्या बाजूला जो दुसरा पार्ट आहे त्याला पण ह्याच पद्धतीने आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्या दुसऱ्या साईडला पण इथे आपल्या हात शिलाईची पट्टी लावून झालेली, प्रॉपर अशी खूप छान अशी फिनिशिंग आलेली. आता इथे आपल्याला काय करायचंय, 2 बोटांवरती मार्किंग करून आपल्याला इथे मस्तपैकी आय तयार करून घ्यायची आहे. तर इथे आय किती तयार करायची, तर मी 6 तयार करते, कारण छोटं माप आहे त्याच्यासाठी मी 6 करते. इथे आपले आय पण प्रॉपर असे फिनिशिंग सहित तयार झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर असे तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता इथे बॅक साईडला कुठेही आपल्याला लेस वगैरे काहीच लावायची नाही. डायरेक्ट आपल्याला ह्याच पद्धतीने सिंपल असं कस्टमरची जशी आवड असेल त्या पद्धतीने आपल्याला इथे तयार करून द्यायचं आहे. ओके, जास्त झिगझॅग ब्लाऊज पण म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित सिंपल आणि सोबर असा ब्लाऊज शिवायचा आहे. तुम्हाला शोल्डर सुद्धा लॉक पद्धतीने जर ब्लाऊज मध्ये शिवायचे असेल तर ते मला तसं कमेंट्स करून सांगा, मी लॉक पद्धतीने पण तुम्हाला शिकवेल, म्हणजे जेणेकरून धागा वगैरे निघणार नाही. आता इथे आपल्याला बाही जोडायच्या आधी साईड फिटिंगचं आपल्याला व्यवस्थित चेक करून बघायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हलकासा आपला 2 लाईचा कपडा हा शोल्डरच्या इथे थोडासा जास्त आलेला आहे बॅक साईडला, तर तो आपण इथे कट करून घेणार आहोत.
आणि इथे सुद्धा आपल्याला चेक करून बघायचंय, कमी जास्त शिलाई झाली का तिथे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलकंसं काहीतरी 1 लाईनचं आहे, तर तो कपडा आपण इथे कट करून घेणार आहोत. ओके, अशा पद्धतीने ते आपल्याला कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बाही जोडायला सुरुवात करणार आहोत. आता इथे प्रॉपर आपलं शोल्डरचं चेकिंग करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाही जॉईन करून घ्यायचं. तर बाहीचं आपलं टिचिंग ऑलरेडी केलेलं होतं. बाही कशी जोडायची ते तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये माहितीच आहे. प्रॉपर कशी आपण जॉईन करतो त्या पद्धतीने. आता इथे मी सेंटर पासून जॉईन करायला सुरुवात करत असते. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. आता सेंटर पासून आपल्याला जोडून घ्यायचे. कोलगट बाजू येतो आपल्याला फ्रंट बाजूला करायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला बाहीचं शिलाई करून घ्यायचं आहे. इथे डबल शिलाई देऊन घ्यायची. मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही बघू शकता आपली बाही जॉईंट झालेली आहे. खूप सुंदर असा आपला ब्लाऊज हा इथे रेडी होत आहे. आता दुसऱ्या बाजूची सुद्धा आपल्याला बाही त्याच पद्धतीने जोडून घ्यायची. तर मी ते जोडून घेते. सेम प्रोसेस असणार आहे. आता इथे दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा जॉईन झालेली आहे. आता आपली राहिली आहे फिटिंग. तर फिटिंग खूप महत्वाची आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे मी जसं फिटिंग करते त्याच पद्धतीने करणार आहे. नवीन शिकत असेल तर तुम्हाला इथे पिनअप लावून घ्यायची. आता मी इथे पिनअप लावत नाही कारण मला प्रॅक्टिस आहे. तर अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेते. थोडंसं बॅक साईडचं 3 लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा येतोय. एक्स्ट्रा आलेला थोडासा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जास्त पण कपडा उरलेला नाही, एकदम थोडंसं कपडा आहे. तुम्ही बघू शकता इथे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. इथे मी हुकायची पट्टी ही म्हणजे आईची पट्टी ही सोडून त्याच्यानंतर फिटिंग केलं. ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही बाजूला शिलाई मारून झाल्यानंतर इथे तुम्ही साईडने परत एक शिलाई आपल्याला मारून घ्यायचंय. उलटं केलेलं आहे मी आता ब्लाऊज. आता ह्या बाजूला सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता इथे जॉईंट आपलं अगदी करेक्ट आलेलं आहे. कुठेही मागे पुढे झालेलं नाहीये. आणि इथे आपलं जे जॉईंट आहे बाईतलं इथलं थोडंफार मागे पुढे 1-2 लाईनचं झालं तर आपली फिटिंग चुकते असं नाहीये. तरी पण ब्लाऊज परफेक्टच बसतात. तर घाबरण्यासारखं इतकं काही नाहीये. ओके, एखाद्या ब्लाऊज मध्ये 1-2 लाईनचं मागे पुढे होऊन जातं तरी सुद्धा ब्लाऊज आपले अगदी परफेक्ट बसतात. कुठेही म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपल्याला घालून बघायचं आहे. ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला तर आपला विषय संपतो. ओके, तर इथे घाबरण्यासारखं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला सांगून देते, तुम्हाला अशी टिप्स कोणी सांगणार पण नाही. तर आता आपल्याला इथे काय करायचं, मेजरमेंट टाकून घ्यायचे. तर मी मेजरमेंट आपल्या नोटबुकमध्ये लिहिलेले आहे, तर त्याच्यानुसार ते बघून मी इथे फिटिंग करून घेणार आहे. आता इथे आपल्याला मेजरमेंट टाकून घ्यायचे. तर मुंडा इथे आपला 14चा आहे, त्याचा निम्मा 7 इंच. तर 7 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. सो अशा पद्धतीने 7 इंच आपला इथे येते. तर 7 इंचावरती मी मार्किंग करून घेते. बाईचा घेर घ्यायचा आहे आपल्याला. आता बाईचा घेर अशा पद्धतीने निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर तो आपल्याला इथे घ्यायचा आहे 6 इंच. 6 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कमरेचं ब्लाऊज माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आपण मापानुसारच घेणार आहोत. तर इथे आपलं 6.5 कंबर आहे, 4था भाग. आता इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता. मी अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपले एक शिलाई मारून झालेली, परत कडेने आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर इथे आपलं फिटिंग कसं आलेलं आहे ते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता लाईव्ह. तर ह्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायचं आहे. खूप सुंदर असं आपलं फिटिंग आलेलं आहे. आता मी परत एक शिलाई मारून घेते इथे.
आता दुसऱ्या बाजूचं पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायचंय. आता इथे आपली प्रॉपर फिटिंग झालेली तुम्ही इथे बघू शकता. दोन्ही बाजूला फिटिंग आपली परफेक्ट आलेली. या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे पण आपली फिटिंग अगदी परफेक्ट आलेली. 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारून घेतलेल्या आहेत. आता आपला इथे ब्लाउज ऑलरेडी रेडी झालेला आहे. तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता. आपले जॉईंट पण खूप सुंदर एकसारखे आलेले आहेत. कुठेही कमी जास्त झालेले नाहीये. आणि बॅक साईडचा गळा सुद्धा इथे रेडी झालेला आहे. आपल्याला नॉट लावून घ्यायची, तर इथे ग्रे कलरचीच नॉट लावणार आहे आणि त्याला लटकन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही साईडनं नॉट लावायची, लटकन तयार करून घ्यायची. तर ते मी करून घेणार आहे. ओके, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ही छोटीशी टिप्स आहे. ओके, नॉट लावणं सहज सोपं आहे, तर ते तुम्ही सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने प्रॉपर आपलं बोटनेक ब्लाउजची ही शिलाई तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही हे जॉईंट सुद्धा अशा पद्धतीने करू शकता. जॉईंट तर खूपच सुंदर दिसते. नॉट नसेल लावायची तुम्हाला, हे ऑप्शनल आहे. तुम्ही नॉट लावा किंवा नका लावू. इथे तुम्हाला बटन लावायचं असेल तर तुम्ही प्रॉपर इथे बटन सुद्धा लावा. मी तुम्हाला बटन लावून दाखवते. ओके, फॉर एक्झाम्पल साठी आता इथे तुम्ही बघू शकता मी बटन लावून घेतलेले आहे. तर बटन कसं लावायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. तर खूप सुंदर इथे आपला हा नेक तयार झालेला आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये ब्लाउज खूपच सुंदर आपला इथे रेडी झालेला आहे. प्रॉपर असा आपला हा शेप झालेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाउजचं म्हणजे टिचिंग करू शकता. बोटनेक ब्लाउज कसं प्रॉपर टिचिंग करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपला नेक सुद्धा खूप राऊंड शेप मध्ये आलेला आहे आणि फ्रंट बाजूला सुद्धा तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. तर इथे बिना कपचा आहे तरी सुद्धा पप आलेला आहे. तर कप टाकून तर अजूनच सुंदर असा पप येतो, परंतु कपची गरज नाहीये. ऑलरेडी आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला शिवायचं असतं. तर आतून सुद्धा खूप सुंदर असं ब्लाउजचं फिनिशिंग दिसत आहे तुम्हाला. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाउजची टिचिंग करू शकता. तर आजच्यासाठी इतकंच. परत आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा, कमेंट्स करा. तर आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर, बाय.